विश्वाचं मोजमाप घेणं ही कल्पनाच किती अफाट आहे नाही का? पण याची जी कहाणी आहे ना, ती खरंच थक्क करणारी आहे. यात मोठमोठ्या दुर्बिणी किंवा रॉकेट्स नाहीत, ही गोष्ट आहे मानवी बुद्धीची, कल्पनाशक्तीची. चला तर मग, या विश्लेषणात आपण पाहूया की अगदी सुरुवातीच्या काळात हे सगळं कसं शक्य झालं. आणि या प्रवासाचं सार प्रसिद्ध गणितज्ञ टेरेन्स ताओ यांच्या एका वाक्यात सापडतं. ते म्हणतात, ती नेहमीच एक गणिती युक्ती असायची आणि ती नेहमीच एक भन्नाट युक्ती असायची. म्हणजे बघा, विश्वाचं अंतर मोजणं हे काही ताकदीचं काम नव्हतं. हे काम होतं कल्पकतेचं. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन, एक हुशारीची पद्धत वापरली गेली. या संपूर्ण प्रवासाला मार्गदर्शन करणारी एक संकल्पना आहे, खगोलीय अंतर मोजमापाची शिडी. आता ही शिडी म्हणजे काय? तर कल्पना करा, प्रत्येक मोजमाप हे आधीच्या माहितीवर अवलंबून आहे. म्हणजे एका गोष्टीचं अंतर मोजलं की तीच माहिती वापरून आपण पुढची, अजून दूरची पायरी गाठू शकतो. अगदी जसं आपण शिडीची एक एक पायरी चढून वर जातो ना, तसंच काहीसं. तर मग कुठून सुरुवात करायची? अर्थातच या शिडीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीपासून. आणि ती म्हणजे आपल्या स्वतःच्या ग्रहाचं, पृथ्वीचं मोजमाप घेणं. कारण जोपर्यंत पृथ्वीचा आकार कळत नाही, तोपर्यंत आपण पुढे एक पाऊलही टाकू शकत नाही. आता हे ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण ही समस्या वाटते तितकी साधी नाहीये. जरा विचार करा, आपण पृथ्वीवरच आहोत, तिच्यावरच अडकलेले, आपण तिला बाहेरून पाहूच शकत नाही. मग तिचा आकार कसा मोजणार, नाही का? सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांसमोर हे खूप मोठं आव्हान होतं. या कोड्याचा पहिला धागा सापडला तो ॲरिस्टॉटलमुळे. त्यांनी एक साधी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहिली, चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रावर तिची सावली पडते. आणि ही सावली नेहमीच, अगदी नेहमीच गोलाकार असते. आता बघा, जर पृथ्वी थाळीसारखी सपाट असती, तर तिची सावली वेगवेगळ्या कोणातून कधी लांबट, कधी वेगळ्या आकाराची दिसली असती. पण ती नेहमीच वर्तुळाकार दिसते. याचा अर्थ एकच असू शकतो, पृथ्वी गोल आहे. ठीक आहे, पृथ्वी गोल आहे हे तर कळलं. पण ती किती मोठी आहे? याचं उत्तर दिलं एरॅटॉस्थेनेस यांनी. आणि त्यांची पद्धत तर अक्षरशः अविश्वसनीय होती. बघा त्यांनी काय केलं. त्यांना माहीत होतं की इजिप्तमधल्या साइन नावाच्या शहरात वर्षातनं एकदा सूर्य अगदी बरोबर डोक्यावर येतो. इतका की विहिरीच्या तळालाही प्रकाश पोहोचतो. पण त्याच क्षणी त्यांच्या शहरात म्हणजे अलेक्झांड्रियामध्ये सूर्य थोडा तिरपा असतो आणि एका काठीची सावली पडते. त्यांनी तो कोन मोजला आणि तो होता 7 अंश. आता इथेच खरी गंमत आहे. भूमितीनुसार हाच 7 अंशांचा कोन पृथ्वीच्या केंद्रापासून त्या 2 शहरांना जोडणारा कोन होता. मग काय, आता फक्त त्या 2 शहरांमधलं अंतर माहीत असलं की झालं. त्यावरून संपूर्ण पृथ्वीचा परीघ काढणं शक्य होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, की आजची कोणतीही आधुनिक उपकरणं नसताना फक्त एक काठी, तिची सावली आणि भूमिती वापरून त्यांनी जे उत्तर काढलं, ते आजच्या अचूक उत्तराच्या फक्त 10% फरकाने चुकलं होतं. कल्पना करा, ही त्या काळातली एक किती मोठी अविश्वसनीय कामगिरी होती. तर शिडीची पहिली पायरी यशस्वीपणे चढवून झाली. पृथ्वीचा आकार आता माहीत होता. आणि एकदा काही कळलं की पुढची पायरी चढणं शक्य झालं. पृथ्वीच्या याच माहितीने थेट चंद्रापर्यंतचं अंतर मोजण्याचा मार्ग खुला केला. इथेही मदतीला धावून आली ती पृथ्वीची सावलीच. प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी एक गोष्ट पाहिली. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राला पृथ्वीच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर यायला साधारणपणे 3.5 तास लागतात. आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक पूर्ण फेरी मारायला किती वेळ लागतो? तर 28 दिवस. आता ह्या 2 वेळांची तुलना करून आणि अर्थातच पृथ्वीच्या आकाराची जी माहिती आता आपल्याकडे होती ती वापरून भूमितीच्या मदतीने चंद्रापर्यंतचं अंतर मोजणं शक्य झालं. ॲरिस्टार्कस नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने हे मोजमाप केलं आणि त्यांचं उत्तर आश्चर्यकारकपणे अचूक होतं. त्यांच्या गणनेनुसार चंद्र पृथ्वीपासून सुमारे 60 पृथ्वी त्रिज्या अंतरावर आहे. म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीची जी त्रिज्या आहे तिच्या 60 पट दूर. आणि कमाल म्हणजे आजच्या आधुनिक मोजमापानुसारही हे अंतर जवळपास इतकंच आहे. आत्तापर्यंत सगळं छान चाललं होतं. पण आता या कहाणीत एक रंजक, थोडंसं नाट्यमय वळण येतं. ही गोष्ट आहे एका अशा प्रयत्नाची जिथे कल्पना तर भन्नाट होती, पण तंत्रज्ञान तोकडं पडलं. एक अशी पद्धत जी तिच्या काळाच्या खूप खूप पुढे होती.
पृथ्वी मोजली, चंद्र मोजला. आता पुढचं सर्वात मोठं आव्हान होतं सूर्य. पण फक्त चंद्राचा वापर करून सूर्यापर्यंतचं अंतर कसं काय मोजणार? ॲरिस्टार्कसनेच यासाठी एक अफलातून कल्पना वापरली. त्यांनी विचार केला की जेव्हा आपल्याला चंद्र बरोबर अर्धा दिसतो म्हणजे हाफ मून, तेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यात एक परफेक्ट काटकोन त्रिकोण तयार होतो आणि या त्रिकोणाचा 90 अंशांचा कोन असतो चंद्रावर. म्हणजे जर आपण पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र यांच्यामधला कोन मोजू शकलो तर साध्या भूमितीने सूर्याचं अंतर काढता येईल. कल्पना एकदम ब्रिलियंट. पण अडचण कुठे आली? तंत्रज्ञानात. तो बरोबर अर्धा चंद्र दिसण्याचा नेमका क्षण ओळखणं त्या काळातल्या उपकरणांनी जवळजवळ अशक्य होतं आणि त्यामुळेच त्यांच्या वेळेच्या मोजमापात खूप मोठी चूक झाली. आणि ही चूक किती मोठी होती ते या तफावतीतून स्पष्ट दिसतं. ॲरिस्टार्कसच्या मते सूर्य चंद्रापेक्षा फक्त 20 पट दूर होता. पण खरं अंतर किती आहे? जवळपास 370 पट. म्हणजे चूक प्रचंड होती यात शंका नाही. पण गंमत म्हणजे याच चुकीच्या गणनेतूनही एक असा निष्कर्ष निघाला जो क्रांतिकारक होता आणि योग्यही होता. ॲरिस्टार्कसच्या लक्षात आलं की सूर्य पृथ्वीपेक्षा खूपच मोठा आहे. मग एवढी प्रचंड मोठी वस्तू एका लहानशा वस्तूभोवती कशी फिरेल? त्यांनी एक धाडसी निष्कर्ष काढला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य नाही. ही सूर्यकेंद्रित मॉडेलची कदाचित पहिलीच मांडणी होती. पण ही कल्पना नाकारली गेली. का? कारण त्यामागचं लॉजिकही पक्कं होतं. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर जवळच्या ताऱ्यांची जागा मागच्या दूरच्या ताऱ्यांच्या तुलनेत बदललेली दिसायला हवी. यालाच पॅरालॅक्स म्हणतात. जसं आपण गाडीतनं जाताना जवळची झाडं मागे पळताना दिसतात तसं. पण असा कोणताही बदल त्या काळातल्या लोकांना दिसत नव्हता आणि त्यामुळेच त्यांची ही भन्नाट कल्पना नाकारली गेली. अर्थात त्यांना हे माहीत नव्हतं की तारे इतके प्रचंड दूर आहेत की तो बदल नुसत्या डोळ्यांनी दिसणंच शक्य नाही. चला आता इतिहासात एक मोठी उडी मारूया. आपण थेट येतोय या कहाणीच्या परमोच्च क्षणावर, जिथे योहान्स केपलर नावाच्या एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची कमाल पाहायला मिळते. केपलर समोरची समस्या विचार करण्यासारखी आहे. ती खूपच गुंतागुंतीची होती. कल्पना करा, ते स्वतः एका फिरणाऱ्या ग्रहावर बसले होते, म्हणजे पृथ्वीवर, आणि त्यांना इतर फिरणाऱ्या ग्रहांचा मार्ग शोधून काढायचा होता. ही स्थिती म्हणजे जसं काही एका चालत्या मेरीगोराऊंडवर बसून बाजूच्या दुसऱ्या चालत्या मेरीगोराऊंडवर बसलेल्या व्यक्तीचा मार्ग ओळखण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं. किती अवघड असेल हे? यावर केपलरने एक अशी युक्ती शोधून काढली जी निव्वळ अप्रतिम होती. पृथ्वीचा मार्ग काढण्यासाठी त्यांनी मंगळ ग्रहाला अवकाशातला एक स्थिर बिंदू म्हणून वापरलं. आता मंगळ तर स्वतः फिरतोय, मग त्याला स्थिर कसं वापरलं? तर बघा, त्यांना माहीत होतं की मंगळाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 687 दिवस लागतात. मग ते काय करायचे? एका विशिष्ट दिवशी सूर्य आणि मंगळाच्या सापेक्ष पृथ्वी कुठे आहे हे पाहायचे. मग बरोबर 687 दिवस थांबायचे. या काळात मंगळ पूर्ण एक फेरी मारून पुन्हा त्याच जागी आलेला असे, पण पृथ्वी ती तिच्या कक्षेत पुढे गेलेली असे. म्हणजे आता मंगळ त्याच जागी आहे, पण पृथ्वी वेगळ्या ठिकाणी. या दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून एकाच स्थिर मंगळाकडे पाहून त्यांनी पृथ्वीच्या कक्षेवरचे 2 बिंदू निश्चित केले. आणि हीच प्रक्रिया अनेक वेळा करून त्यांनी पृथ्वीच्या कक्षेचा संपूर्ण अचूक नकाशा तयार केला. केपलरची ही पद्धत इतकी विलक्षण होती की खुद्द अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही त्याचं वर्णन एक निव्वळ प्रतिभेची कल्पना असं केलं आहे. यावरूनच केपलरच्या कामाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर केपलरने एक मोठं कोडं सोडवलं होतं. पण आता आपण या कथेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण पाहणार आहोत की केपलरने नेमकं काय साध्य केलं आणि तरीही कोणती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजूनही बाकी होती. केपलरने सूर्यमालेचा एक परिपूर्ण नकाशा बनवला होता. म्हणजे ग्रहांच्या कक्षांचे आकार, त्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण हे सगळं त्यांना अचूक माहीत होतं. उदाहरणार्थ, मंगळाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या 1.5 पट मोठी आहे हे त्यांना माहीत होतं. पण पृथ्वीची कक्षा नेमकी किती किलोमीटर किंवा मैल लांब आहे हेच माहीत नव्हतं. म्हणजे नकाशा तयार होता, पण त्यावर स्केलच नव्हतं. जसं भारताचा नकाशा आहे, पण त्यावर 1 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर हे लिहिलेलंच नाही, तसं काहीसं. आणि ही एक विलक्षण स्थिती होती. विचार करा, संपूर्ण सूर्यमालेचा नकाशा तयार आहे आणि तो अनलॉक करण्यासाठी फक्त एकाच चावीची गरज आहे. ती चावी म्हणजे सूर्यमालेतलं
कोणतंही एक अंतर, फक्त एक अंतर, अगदी पृथ्वी ते मंगळ किंवा पृथ्वी ते सूर्य, यापैकी कोणतंही एक अंतर जर अचूकपणे मोजता आलं तर संपूर्ण नकाशाचं प्रमाण निश्चित होणार होतं. पण ते एक अंतर कसं मोजणार हाच पुढचा मोठा प्रश्न होता.